चला बाळांनो, हे पुस्तक का घ्यायचे पहा लक्षात घे। मी वारंवार तुम्हाला मागल्या भरतीमध्ये येणाऱ्या आगामी भरतीमध्ये एक गोष्ट बोलत चालत आलोय, ती गोष्ट आहे 40 इव्हेंट पाठ करा। आता हे 40 इव्हेंट म्हणजे नेमके कोणते, तर त्यावर लक्षात घ्या आपण हे पुस्तक काढले। कळलं का? 80 रुपयाची किंमत आहे आणि तुम्हाला हे पुस्तक 80 रुपयालाच भेटणार आहे, है ना। त्यानंतर नक्षत्र बुक डेपोर ऑनलाईन पुस्तक तुम्ही ऑर्डर केलं, नंबर आहे 8305050585। तर हे बुक तुम्हाला 95 रुपयाला या ठिकाणी भेटणार आहे। आणि जर तुम्हाला वाटलं पुन्हा की त्या ठिकाणी काही फोन उचलणं अनेक अडचणी आल्या तर हा नंबर घ्यायचा आहे 8390533593। यावर केवळ हाय मेसेज केला की त्यावर पूर्ण डिटेल तुम्हाला आपले कोणते पुस्तक आहेत, या पुस्तकामध्ये मी तुम्हाला काय देणार पाहता लक्षात घ्या। अष्टप्रधान मंडळ किती सोप्या पद्धतीने सांगितले हे लक्षात घ्या। त्यानंतर म्हणजे आवर्जून कळेल तुम्हाला, हे शेवटचं पेज आहे आपलं, त्याच्यामध्ये मराठी पण घेतली की तुम्हाला स्वतंत्र वर्ण, महाप्राण, अनुनासिक, स्वरादी यावर प्रश्न विचारले जातात, व्यंजने, स्वर, म्हणून त्या एक गोष्टी घेतल्या। आणि आता मार्केटला आपलं हे 2 पुस्तकं यायचे राहिलेत। या 3 पुस्तकाला महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी रिस्पॉन्स दिलाय, लेकरांनी। आणि आता पोलीस भरती संच विथ एक्सप्लेनेशन, त्याच्यानंतर एक ठोकळा स्वतःचा, त्यानंतर लक्षात घ्या RRB NTPC वनरक्षकचं पुस्तक सध्या मार्केटमध्ये नंबर 1 ला आहे। आणि हे जे पुस्तक आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरांनी सोबत ठेवायचं, हा डाटा पाठ करायचा। याच्यातला एकही प्रश्न तुम्ही म्हणले आला नाही, मला कॉल करायचा, त्या दिवशी आपल्या क्लासचं दुकान बंद, हा शब्द रोकटोक यूट्यूबच्या माध्यमातून बोलायलोय। हे पुस्तक अतिशय शाळेतल्या पालकांना देखील विनंती आहे, शाळेतल्या लेकरांना पण हे पुस्तक द्यायचे, त्याचं बेसिक नॉलेज कव्हर झालं पाहिजे। आता पहा याच्यामध्ये का बाबा मी तुम्हाला सांगितलं परीक्षेला पूर्व प्रश्न असतो की आपल्या देशात उदाहरणार्थ 23 मे 1498 ला वास्को द गामाला काही पुस्तकात 20 तारीख दिली आहे, तर तो आला कालिकत बंदरात। आणि मग वास्को द गामाला पोर्तुगल देशातून, मग कधी कधी प्रश्न असते पोर्तुगल हा कोणत्या खंडात आहे, पोर्तुगलची राजधानी कोणती आहे, तर मग त्याची राजधानी आहे लिस्बन, चलन हे एस्कोडा। मग याच्यामध्ये काय केलं, जे आपण 40 घटक म्हणायचो जे लेकरांच्या कामाचे आहेत ते 40 घटक तर टाकलेच, पण ज्या परीक्षा आपण पाहिल्या मागील्या पोलीस भरतीचे प्रश्न पाहिले तर याच्यात जे प्रश्न रिपीट झालेत ते कोणत्या घटकावर रिपीट झालेत, तो घटक लेकरांनी पाठांतर करणं का गरजेचं आहे, तेवढा घटक याच्यात मी ॲड केला आहे। 10 वर्षाचा अनुभवाचा विचार करून हे पुस्तक मुद्दाम जनरल नॉलेज कमी वेळात कसं पाठ करायचं त्या उद्देशानं लिहिले भावनं, नीट लक्षात घ्या। मग याच्यामध्ये पहिल्यांदा बेसिक प्रश्न असतो, देश, हा देश कोणत्या खंडात आणि त्या देशाची राजधानी कोणती, कळलं का। मग युरोप खंडात 44 देश कोणते, आशिया खंडामध्ये 49 देश कोणते, त्याच्यानंतर त्यांच्या राजधान्या कोणत्या, त्यांचं चलन कोणतं, ह्या प्रत्येक गोष्टी, देश, देशांचे प्रतीक, त्याच्यानंतर देश, देशांचे खेळ, राज्य, राज्याचा नृत्य प्रकार, राज्य, त्याच्यानंतर राज्यांचे सण, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट नद्या, नद्यांची उगमस्थानं, नद्या, नद्याच्या काठावरील शहर, जिल्हा, जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्य, राज्याचं मंत्रिमंडळ, देश, देशाचं बदलतं मंत्रिमंडळ, कळलं। त्याच्यानंतर लेण्या, त्याच्यानंतर पर्वतीय शिखरे, त्याच्यानंतर थंड हवेचे ठिकाणं, 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक। आणि त्याच्यामध्ये आपण एक पुन्हा टेक्निक काय केली की तुम्ही हा पार्ट वाचत असताना एखादी गोष्ट समजत नाही त्यावेळेस त्याच्यात QR कोड दिलाय, तो तुम्ही स्कॅन केला की माझा व्हिडिओ दिसणार तुम्हाला, म्हणजे हे वाचता वाचता वाटलं एखादी गोष्ट समजत नाहीये। आता पहा हे अनेक गोष्टी तुम्हाला कळतील, म्हणजे आता देश आणि देशाचे प्रतीक हे तुम्हाला पाहायचे कळत नाहीये, याला स्कॅन केलं की डायरेक्ट माझा व्हिडिओ दिसणार की कोणत्या देशाचं काय प्रतीक आहे। मग चंद्रकोर आणि तारा म्हणलं पाकिस्तान आहे, अशोक स्तंभ म्हणलं की भारत आहे, गुलाबाचं फूल म्हणलं की इंग्लंड आहे, है ना, गरुड म्हणलं की स्पेन आहे, असे प्रश्न परीक्षेत येतात। त्यानंतर पूर्व देश, देशाच्या राजधान्या, त्यानंतर पहा याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी, हे पहा महत्त्वाचे केंद्रशासित प्रदेश कधी निर्माण झाले त्या संदर्भातचा यूट्यूबवर आपला व्हिडिओ, त्याचं हे स्कॅनर, प्रत्येक गोष्टी कळतील तुम्हाला, राज्य, राज्याचे मुख्यमंत्री याच्यावर हे स्कॅनर। त्यानंतर पहा म्हणजे कळेल तुम्हाला की आपण काय केलंय, की ते पुस्तक का कामाचं आहे। अष्टविनायक याचा लगेच तिथं QR कोड, इथं 12 ज्योतिर्लिंग त्याचा QR कोड पाहिला तुम्ही की कसे मध्य प्रदेशमध्ये 2 कसे आहेत, महाराष्ट्रात 5 कोणते, उत्तर प्रदेशमध्ये कोणतं, आहे ना, त्याच्यानंतर खाली तामिळनाडूमध्ये कोणतं, आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये कोणतं, आहे ना, ह्या प्रत्येक गोष्टी म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये कोणतं, आणि महत्त्वाची गोष्ट पुढं पाहिला पण उत्तराखंडमध्ये कोणतं,
गुजरातमध्ये कोणतं. तर ह्या प्रत्येक गोष्टी अतिशय सोप्या पद्धतीनं, त्याच्यानंतर जगात पहिलं काय, शेवटचं काय, ह्या प्रत्येक गोष्टी अतिशय सोप्या पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न केला आहे. दिनविशेष, याच्या बाहेरचा दिनविशेष एकही परीक्षेला येणार नाही. म्हणून हे पुस्तक शाळेतल्या लेकरांनी पण आणि पालकांनी पण कालक आपल्या लेकराजवळ द्यायचं, त्याला हा सिलेबस वाचायला लावायचा, त्याचं बेसिक त्याला जे नॉलेज लागतंय ते कव्हर करण्यासाठी छापलेलं हे पुस्तक. तर प्रत्येक लेकरांनी, स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक सरळ सेवेची तयारी करणाऱ्या पोरांनी या पुस्तकावर एकदा तरी नजर मारणं गरजेची आहे. वारंवार एवढा डाटा वाचणं गरजेचं आहे आणि ॲपमध्ये याच्यावरच लेक्चर पहिल्यांदा सुरुवात होणार आहे. तर हे पुस्तक सर्वांनी ऑर्डर करा, सर्वांनी वाचन करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये हे पुस्तक तुमच्यासाठी उपयोगी पडेल असा एक आशावाद व्यक्त करतो. सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांनी हे पुस्तक नक्षत्र बुक डेपोचा नंबर सुरुवातीला सांगितला आहे त्यावर किंवा खाली दुसरा एक नंबर सांगितला आहे त्यावर हाय पाठवून याच्या संदर्भाची डिटेल आणि आपल्या इतर बुक संदर्भात डिटेल घेऊन हे पुस्तक सर्वांनी वापरून चांगले मार्क घेऊन लवकरात लवकर यशाचा गुलाल आपल्या अंगावर पडावा अशी एक तुमच्याकडून अपेक्षा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.